सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. शिवराम कृष्णा कोरे, तालुका पलूस, जिल्हा सांगली. आपल्याला आता दुग्ध व्यवसाय तुम्ही करता, हे का नाही? किती वर्षाला दुग्ध व्यवसाय करता? 10-12 वर्ष झाली. 10 ते 12 वर्ष झाली. आता गोट्यात जनावरांची संख्या किती? जनावर संख्या 5 ते 6 जनावरांची. 5 ते 6 आहे का नाही? गाई आणि म्हशी बर. जर्सी गाया पहिल्यापासून पहिल्यापासून आहे का नाही? जर्सी गायचं शेण अगोदर कसं यायचो? आधी पातळ येतो. पातळ येत होतं. आता जर बघायला गेलो तर शेणाचा वास येतो का गोट्यामध्ये? नाही, काही नाही, का बरं? काही नाही. मिल्क चार्जेस वापरल्यामुळं म्हणजे रिझल्ट आहे त्याची. बरं. अगोदर शेणाचा वास कसा यायचा? ते वास मारायचं, शेण पातळ यायचं. बर. वैरण बदल झाली, काय झाली, बर. नाहीतर असं आहे असं म्हणजे त्यांचं रुटीन राहत नव्हतं. बर. आता काही अडचण नाही. वैरण असू दे, काही असं असू दे. चारा जर बघायला गेलो तर चारा अगदी पुसून पण खातात, आहे का नाही? हा, हा. आणि जनावर शांत झालेत, शांत, एकदम शांत आहे. आहे का नाही? एकदम. आता ही जर गाय बघायला गेली तर अगदी तेल लावले का चमकायला लागली. हा. ही घरची गाय आहे का आणलेली, विकत आणलेली? हे आणून आता एक मायापत झालेला आहे. झालेला आहे. हा. बर. आणली तेव्हा थकीच होती. बर. कशी होती गाय? एकदम थकीच होती, म्हणजे वडत आणलेली होती. वडत वडत. त्यांनी अशी खडकाला द्यायची, तुम्ही आणली म्हणा हा, की? यायला झालती. हा. त्यावेळी किती 25,000 रुपये मी गाई आणली. किती? 25,000 रुपये 25,000. यायला झालेली गाय 25,000 रुपयाला आणली. तसं बघायला गेलं तर यायला झालेली गाय किती रुपये किंमत असेल त्याची? किती जरी असली तरी 30-40,000 आसपास एकदम आहे की नाही? म्हणजे मीडियम. हा. हे मग 25,000 रुपयाला त्या मालकाने का दिली असेल? हा. कारण की त्यांना हे काय रेट ते नाही, ते म्हणत होते की हे काय झाले गाईचं, तर आम्हाला काय सांगायचं नाही, तुम्हाला गाई दिलेली आहे. आता तुम्हाला दिली, हा. त्याचा काय प्रॉब्लेम आला तर आम्हाला विचारायचा नाही, आम्हाला नाही. नाही, तुम्हाला दिली ही दिली गाई दिली. लक लाभ तुमचं, तुम्हाला तुमचं. फायदा झाला तर तुम्हाला, तोटा झाला फायदा तर नाही. तुम्हाला. नाही. म्हणजे तिने अगदी हा. हात टेकून दिलं होतं दिलं. म्हणायचं. बर. तिथनं तुम्ही काय ट्रीटमेंट केली आणि काय बदल झाला? तिला आणले 2 दिवस गेले. हा. 2 दिवसानंतर यायच्या आधी मिल्क चार्जेस 2 दिवस चालू केले. बर. 2 दिवसानंतर येली हा. ती मिल्क चार्जेस चालू आहे. हा. अजून बिरू चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू चालू आहे. बर. आणि मध्ये एकदा गाभण मध्ये म्हणजे राहिली हा. नाही, पण तरी सगळं आता येऊन वर्ष झाले, हा. पण दुधाचं काही कमी नाही. कमी नाही. 9 ते 10 लिटर रेंज धरून हाय अशी आहे. ज्याला मालकाने त्यांनी दिली होती गाई, ती किती लिटरची म्हणून दिली होती? तिने एक 7-8 लिटर म्हणून दिली. 7-8 लिटर म्हणून दिली होती. आणि जी यावेळेला आपल्याकडे पिळी त्यावेळेला किती लिटर दिली? 12 लिटर पर्यंत गेली. किती? 12 लिटर. 7 ते 8 लिटर आणि 12 लिटर म्हणजे कितीचा फरक आहे? 4 ते 5 लिटरचा फरक आहे. म्हणजे 5 लिटर दुधाचे पैसे किती झालो? काय दर आहे? 150 रुपये आसपास. 5 तरी 15, पावणे 200 रुपये फरक आहे. फरक. वाढलं आपल्याकडे. होय. मिल्क चार्जर खर्च किती केला? मिल्क चार्जेस काय सगळ्याच जनावरांनी वापरतो. कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू चालू. बर. किती ग्राम देत गाभणमध्ये आहे? किती 25 ते 50 ग्राम मध्ये वापरतो. 25 ते 50 10 लिटरचे 12 लिटरच्या गाईला सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना देताय खरं, कमी देताय? कमी देतो. बर. सगळ्यांनी देतो. प्रमाण ह्याचं किती आहे माहिती आहे का तुम्हाला? जेवढं लिटरचं दूध दुधाची आहे. गाई आहे तेवढं लिटर ते ग्रॅम गेलं पाहिजे. जर समजा 100 लिटर 10 लिटरची गाई हा. आहे तर किती लिटर गेलं पाहिजे? ती 100 ग्रॅम मिल्क 100. चार्जर. त्यांचं काय आहे विषय म्हणजे मगाशी बोलताना हा. झालं की जर प्रॉब्लेम आला की त्या ठिकाणी एकदम वाढवून द्यायचं कंटिन्यू, हा. नॉर्मल येईल हा. त्यावेळी त्याचं प्रमाण मेंटेन मेंटेन ठेवायचं. म्हणजे तुम्ही कसं आहे बघा, अडचणीच्या टायमाला फक्त मिल्क चार्जरचा हा. वापर जास्त प्रमाणात करायचा आणि अडचण कमी झाली, प्रॉब्लेम कमी झाला की लगेच कमी यायचं. म्हणजे तुम्हाला जास्त फायदा नको आहे. है की नाही? बघा, शेतकऱ्यांची अडचण काय असते? नाही नाही, बरोबर आहे. खर्चाचा ताळेबंद लागत नाही, त्यामुळे काय बरेच शेतकरी असा प्रयोग करतात. परंतु असा प्रयोग न करता साहेब बघा, तुम्ही आता 25 ते 50 ग्रॅम घालताय आणि दिवसाला 150 ते पावणे 200 रुपये एक्स्ट्रा पैसे मिळवताय. त्याच ठिकाणी काय केलं पाहिजे? प्रमाणशीर जर वापरलं तर तुमचं हायस्ट दूध 12 लिटरवरून 15 लिटरवर जाऊ हा. शकतंय. म्हणजे तेवढा अजून फायदा होतोय का नाही? म्हणजे रिझल्ट आहे. हा. या गाईला तक्रार म्हणजे पहिल्या आणल्यानंतर पहिली थकीच होती. हा. आता परत बऱ्याच आपण त्याचं 2 महिने पूर्ण वाकलेली होती. आता मगाशी आपण एक फोटो बघितला त्याचा, ती गाय कशी होती आणली त्यावेळेला? अशी कंबरी पाक वाकली. बेंड आला होता. आता बघा, हे जर ही जी हाड म्हणतो, ही माकड हाड म्हणतो ना वरचं, हा. ही जी आहे ते आता कसं आहे बघा हा. बरं, ट्यूब लेवल आहे, हा. स्टेट आहे. हा. आणि गाय अशी वाटते का हो, थकीस आहे, नाही. कमजोर आहे असं वाटते का? काय नाही. आता चंचल वाटते गाय, हा. है की नाही? चंचल आहे आणि तिची सारखी तक्रार पोटाची होती तिची. बर. म्हणजे पातळ 4 दिवस गेले की पातळ पोट बिघडायचं. पोट बिघडायचे. 4 दिवस बर. गेले हा. की पातळ संडास व्हायचा. बर. ते थांबायचं नाही. बर. मग तिला कंटिन्यू चालू आहे, पण कंटिन्यू मध्ये चालू असल्यामुळे त्यात काही बदल झाला नाही. काहीच बदल झाला नाही. काहीच म्हणजे हाय असं नाही. शेण आता कसं यायला लागलं? शेण घट्ट येते, हा.
प्लस वैरण बिरण सगळी पुसून खाते, हा. सगळं करते, बर. निवांत रवत करत बसते, धाराला तक्रार नाही, कशी तक्रार बर निवांत आहे. आता ही जी गाय आहे आपली, हा. त्या गायला पण लंपी झाला होता है की नाही? हा. लंपी झाल्यानंतर तुम्ही काय प्रयोग केला जरा सविस्तर सांगा की. लंपी झाल्यानंतर तिला 140 ग्रॅम मिल्क चार्जेस वापरलं. किती 140 ग्रॅम म्हणजे किती पटीनं वाढवलं? 50 ग्रॅम कुठं आणि 140 ग्रॅम कुठं? 3 तीन पटीनं पटीनं वाढवून दिलं. हा. बरं त्यात बदल काय झाला? त्यात तिला लंपीचा काही त्रास झाला नाही, काही बर. नाही. गाय आहे अशी राहिली, हा. दूध लेवल आहे अशी तिची राहिली, दूध लेवल कमी आलं नाही. नाही आली लंपी काय. झाल्यावर काय होतं? दूध कमी येते, दूध कमी येते, वैरण खात नाही. अंगावर फोड येतात आणि जखम होते. जखम होते. तसं वाढलं का हो? किती फोड आले होते? काय 5-7 फोड आल्यावर लगेच म्हणजे चेक केलं, चेक केलं हा. चेक केल्या लगेच तिला औषध चालू केलं, त्याच्यानंतर तिचा रिझल्ट भेटला. 140 ग्रॅम कंटिन्यू तिला किती एक दिलं? महिना वापरला. 1 महिना कंटिन्यू दिलं. Continue. म्हणजे एक बारडीत संपूर्ण सगळी संपली. सगळी दिली. म्हणजे लंपी भराव्यासाठी खर्च किती आला? 1790 रुपये. 1800 रुपये धरा साहेब. हा. किती? हा. 1800 रुपये धरू आपण. बरं. साहेब हाच जर लंपी डॉक्टरांच्याकडनं बरा करायचा म्हणला तर किती खर्च येतो? आणि तो बरा होतो का हे पण सांगा. मला नाही, म्हणजे ते- सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय होतोय, हा. त्यात जखमा फुटून ते परत त्यानंतर कव्हर होते. हा. त्यात काय होते, जखम ती आतल्या हाय त्या ठिकाणी वाढणं. वाढायला. आता बघा जखम झाली, लंपी म्हणजे काय? एक गाठ तयार होती आणि तिथं काय होतं? खराब जे रक्त वगैरे जे काय ते जखम तयार होती. जखम हडकणं महत्वाचं आहे का फुटून रिपेअर होणं नाही, महत्वाचं नाही. आहे? आहे तिथं हडकून म्हणजे हे झालं. वाढणं महत्वाचं आहे. हे कधी कव्हर होईल? ज्यावेळेला जनावरांच्या आतली ह्युमिडिटी पॉवर वाढली तर. सगळ्यात जास्त काय होतं लंपीत ज्यावेळी होतो तेव्हा कोरोना सारखं जनावर खातच नाही, हा आणि मग खात नाही म्हणलं की त्याला विकनेस यायला चालू होतं. बरोबर, अगदी बरोबर. Weakness आला की मग ते त्याचं जखमाचं हे प्रमाण वाढतंय हा. आणि ते मग मग ते रक्तस्राव होणे म्हणा किंवा जखम खिदळणे अशी जे हे काय म्हणते त्याला जखम वाढत जाते. हा. त्यामुळे लंपी हा लवकर बरा होत नाही. नाही. आता आपल्या इथं शेजारीच एक गोठा आहे, इथं पलीकडेच गोठा आहे, एक- त्या पण गोठ्यात एक लंपी झाला होता. हा. ते कोणाचा गोठा आहे? शेजारी महावीर मगदूम मगदूम साहेबाचा गोठा येतो. त्यांच्यात किती जणांना लंपी झाला होता? एकच पाडी आहे त्यांची. एकच पाडे. एकच. त्यांना लंपी झाला. झाला. त्यात तुम्ही काय प्रयोग केला? त्यावेळी त्यासनी बी 140 ग्रॅम 2 दिवस डोस दिला. 2 दिवसाच्या डोस मध्ये ती कव्हर झाली पाडी. कुणी दिला डोस? आपल्या तुम्ही दिला? पार्टीतनच दिला. का बरं दिला तुम्ही? की आपल्या आहे आपले जनावर म्हणजे आता जनावरांसाठी- आपल्या शेजारला एक हा, गोठा आहे, हा. त्यांच्यात लंपी झाला तर आपल्यात इन्फेक्शन व्हायला नको हा. म्हणून तुम्ही त्यांना दिलं. दिलं. किती ग्रॅम दिलं? 140 ग्रॅम 2 वेळा दिले ते. 2च वेळा दिलं. 2च वेळा दिले. 2 मध्येच कव्हर झाली. कव्हर झाली. म्हणजे लंपीसाठी एक स्पेशल औषध म्हणावं लागली. हा. लक्षात आलं का? म्हणजे मिल्क चार्जर हे काय औषध आहे का? नाही. तर नाही, तर जडीबुटी हा. तर त्याची जी काय कमजोरी झाली ते कमजोरी तेवढीच भरून आली हा. तर ते जनावर लगेच कव्हर कव्हर होऊ कव्हर शकते. कव्हर. बर. ते तुम्हाला मिल्क चार्जरचा अनुभव कसा आला? म्हणजे माहिती कशी कळाली तुम्हाला? सुरुवात कशी झाली? मी राम सरांचा व्हिडिओ बघत बसलेलो. मी बरं. गिरगाई एक आणलेली. बर. गिरगाई किती वर्षापूर्वी? 2 वर्ष 1.5 वर्ष बर. म्हणजे 3 वर्षाच्या आसपास हे 2-3 वर्षातच मी वापरायला लागलो. म्हणजे तुम्ही 3 वर्षापासून हा 3 milk वर्ष charger चा वापर हा, करताय. मग बर. त्यावेळी गाई आणली. हा. गिरगाई आणल्यानंतर तिचं म्हणजे जरा धारी तक्रार तीन सारखी यायला लागली. बर बर मग तिला ते इन्फेक्शन होतं का कासाला काय होतं ते दमवा लागली धार. बर बर. हा. मग मी म्हणलं आता ही गाई ऐकायची का काय करायचं असंच मोबाईल बघत बसल्यावर हम्म. की राम सरांचा व्हिडिओ बघितला. बर. बघितल्यावर मी फोन लावला. हम्म. फोन लावल्यावर त्यांनी म्हणजे माहिती दिली मला परत. सगळी माहिती दिली. हा. मिल्क चार्जर सगळी माहिती हा, दिली. तुमच्या युनिटला फोन हा. लावल्यावर माहिती दिली बर. व्हिडिओ. मग त्यांनी पवार साहेबांचा मला नंबर दिला. जवळचा पवार साहेबांचा नंबर दिला. नंबर दिला. बर मग मी पवार साहेबांच्याकडे जाऊन त्यांनी फोन लावला. हा. त्यांनी म्हणजे हाय येऊन घेऊन जावा. बर त्यांच्याकडे घेऊन येऊन वापरलं. हा. 4थ्या दिवशीपासून माझी गाई रुटीन लागली. बर. 1 वर्ष मला दूध दिलं गाईनं. 7 किलो दूध 1 वर्ष दिलं. 7 लिटर दूध 1 वर्ष 1 वर्ष दिलं. 1 वर्ष. साहेब तसं दूध बघायला गेलं तर जनावर किती महिने देतात हो? हा? 3 महिने किती? 3.3 तीन. परत तिथनं कमी कमी येत जाते. म्हणजे साहेब तुम्ही बघा असं आहे की वेत वाढवणं महत्वाचं आहे की दूध वाढवणं महत्वाचं आहे? दूध वाढवणं म्हणजे चांगलंच हा. आहे पण त्याचा रिझल्ट मला भेटला. त्यावेळेला भेटला. पण त्याची पाडी आता 7 महिन्याची हा. ते होती. हा. पण जरा कमी ह्या गाई जरा कमी ह्या गाई एवढी पाडी होती तिची. बर तिचं म्हणजे तिला दूध पित होती. हा. कंटिन्यू तिला दूध होतं बर. शेवट. म्हणजे तुम्ही 3 वर्षापासून वापरताय. हा. साहेब तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून एसीटी वैदिकडे वळाला हा. आहे की नाही? तुम्हाला सुरुवातीला असं वाटलं नाही का ही नवीन टेक्नॉलॉजी आहे वापरावं का मी नको? काय करत होतो पहिला मेडिकलचे प्रोडक्ट ते बरंच वापरत होतो.
हा म्हणजे तुम्ही काय केले बरेच कंपन्यांचा प्रयोग करून घेतलाय. म्हणजे जसं मी या दूध धंद्यात पडलोय तेव्हापासून मी प्रत्येक तरी पण किती कंपन्यांचं औषध घेतलं असतील असं म्हणजे आता सांगू शकत नाही. एवढं म्हणजे मी मला सांगू शकत नाही एवढ्या कंपन्यांचं तुम्ही वापरलं. का तर मी दरवेळी वापरतच होतो. जनावर येलेले असू दे, पार्टी असू दे, नाही काही असू हा 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 त्याचं product- कंटिन्यू काय तर तुम्ही वापरत होता. कंटिन्यू काय बी असू दे. बर बर नवीन आलंय की काय नाही काय तर वापरायचं, काय नाही काय. बर मग मी तेवढे हे करत करते त्यावेळी गाईला त्रास झाल्यामुळे मला मी आणि त्यावेळी लंपीचा पिरियड बी चालू होता. हा म्हणजे त्याला क्रिटिकल कंडिशन होती. बर बर हा मग त्याच्यानंतर ह्या गाईला 1 महिन्यानंतर लंपीचं हे झालं. बर. त्यावेळी तिला औषध दिलं तिच्या संगच. म्हणजे सुरुवात तुम्ही अगदी क्रिटिकल कंडिशन मध्ये सुरुवात केली हा. आणि अशा कंपनीचं तुम्ही औषधं वापरली होती की भरपूर भयानक कंपनीचं तुम्ही वापरलं. पण त्या गाईला असं म्हणत होती की सगळी तू काही जरी केलास तरी धार निघत नाही याची. निघत नाही. बर म्हणजे का तर तिचे पाय बांधली तरी धार देत नव्हती. देत नव्हती. देत नव्हती. बर मग मग परत ती काय नाही तिची सुरा लागली जसं मिल्क चार्ज तिला वापरलं कंटिन्यू वापरलं. हा जोपर्यंत तिचं येत हा. होतं तोपर्यंत तिनं मला दूध दिलं. काय अडचण पाय नाही. बांधावं लागलं का हो साहेब? पाय नाही बांधायला लागले. का बरं? ते बंदच झाली परत. 4 वेळा बांधले परत मिल्क चार्ज जसं रुटीन लागलं हा तसं तिनं पाक सगळं बंद केलं. गाई अशी डोळे झाकून उभं राहायची धार. काय सांगताय? मला वाटत नव्हतं मी गाई इकत आणलेली होती. विकत आणलेली होती आणि दूध ही घरात खायसाठी मी गाई आणली. आणली होती. मग ती पाय न बांधता नंतर दूध का द्यायला लागले ह्याचा अभ्यास केला का? मग ते तेव्हापासून मिल्क चार्जेस मी कंटिन्यू चालू Continue केलं. चालू. साहेब बघा ज्या गाईला पाय बांधल्याशिवाय दूध देत नव्हती ती गाय स्वतःहून बिन पाय बांधता दूध द्यायला लागली. म्हणजे काय झालं असेल त्याचा आत्मा जो काही आहे तो शांत झाला. शांत. त्याला जो त्रास होत होता ती दूध का देत नव्हती बघा त्याला त्रास होत होता. बरोबर आहे का ना? इंजिन मध्ये बिघाड असल्याशिवाय आवाज देत नाही. नाही. म्हणजे त्याच्या आतनं काहीतरी बिघाड झालेला होता. ते मिल्क चार्जर काय झाला तो बिघाड Cover झाला. कव्हर झाला ते कव्हर झाला पण त्याचा रिझल्ट मला 1 नंबर भेटला. तेव्हापासून मी कंटिन्यू मिल्क चार्ज वापरतो. आहे की नाही? Continue. 3 वर्ष झाले साहेब. असं आणि कधी झालं आता का? मागल्या वर्षी माझी येली हा काही सकट तक्रार नाही. येली मी आलो गोट्यात येलेली होती. आपोआप? येली येलेली होती. बर येऊन परत तिची तक्रार काही सकट नाही. हं. अजून काही नाही तिची ते मस्टडी तक्रार साहेब बघा आता जनावर यायला झाली आपण काय सांगतो शेजार पाजारासनी बाहेर कुठे जाऊ नका साहेब आहे की नाही? आमची गाई यायला झाल्या किंवा म्हैस यायला झाल्या काय बरं तर त्याला वाढावं लागते हा. आहे की नाही? म्हणजे जनावर आपोआप येते ह्याचा म्हणजे ह्यासारखं मोठं भाग्य कुठलं आहे का हो? नाही. आणि एवढं होऊन सकट काय हा. आहे गाई ज्यावेळी येली त्यानंतर आजारी पडली नाही. कधीच आजारी पडली नाही. बऱ्यापैकी काय होतंय, weakness एवढा येतो. ज्यावेळी गाई नाहीतर कॅल्शियम नाहीतर काय तर बोरॉन नाहीतर काय नाही काय तर तिला लागतं. त्याला सलाईन वगैरे काय तर द्यावं लागते. हा तसं तिची काही सकट तक्रार आली. आणि माझ्या गोट्यात असं होतं की डॉक्टर साहेब मी म्हशी केल्यात, गाई केल्या, गिर गाई केल्या, देशी गाई हा. होत्या. सगळी जनावर मी आता म्हणजे जसं मला आवड आहे तसं मी सगळी जनावरांची आवड आहे. बर आता जर्सीकडे आहे. हा पण मस्टडीची तक्रार माझी म्हशीची बी होती, गायींची बी होती, सगळ्यांची होती. बर भरपूर प्रमाण होतं. बर कमीत कमी 30-35-40 हजार रुपये वर्षाला गेलो डॉक्टरांचं माझं होतं. डॉक्टरांचं बिल व्हायचं नुसतं त्या मस्टडीज आणि हे. समस्यावरती. समस्या. बर बर हा आता बऱ्यापैकी सगळे कमी झालेले आहे. 99% 99% मस्टडी तक्रार नाही काय हा, नाही. फक्त आता भरावायलाच तेवढे डॉक्टर येतात. डॉक्टर भरावायला येतात. हा. काही अडचण नाही काय नाही. मिल्क चार्जेस त्याने कंटिन्यू म्हणजे 35,000 रुपये तुम्ही मिल्क चार्जेस तरी वापरता का हो आता? नाही एवढं झालं. काय म्हणलो 35,000 मध्ये मिल्क चार्ज किती येईल? 20 बारड्या. किती ते साहेब? हा. 20 बारड्या. तुम्ही महिन्याला किती बारड्या आणताय? महिन्यात एक दुसरी होती. एक तिथं 2 बारड्या. दुसरी एक दीड समजा- होते धरून आहे की नाही? 12 अधिक 1.5 12 किती झालं? मी काय हिशोब सांगितला 20 बारड्या येतात. 35,000 रुपये म्हणजे तुमच्या जेवढा डॉक्टरला खर्च होत होता तेवढाच खर्च तुम्ही मिल्क चार्जरवर करताय आणि तुमचं डॉक्टर सगळं बंद झाली. साहेब सगळ्यात जास्त त्रास कशाचा आहे माहितीये का? पैसे गेल्याचा त्रास नाही. त्या गाईचं एल्यास 4 दिवस गाईवर दूध जाते. किती? 4 दिवस हा. गाईवर दूध जाते. बर. तिथनं कंटिन्यू म्हशीवर दूध 6-5-4 फॅट नाही नाही अजून. अगोदर फॅट किती लागायचं? तिचं 4-4-4-3 म्हणजे फॅट मध्ये किती वाढ झाला? फॅट मध्ये किती वाढ झाला? आता 6ची रेंज धरून आहे ती. हाय म्हणजे 2 पॉईंट आणि ह्या गाय आहेत हे 4.5-5 फॅट देते. बर दूध किती वाढलं सरासरी? सरासरी आमच्या ह्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा 1-2-3 लिटरचा फरक आहे. 2 ते 3 लिटरचा. म्हणजे जेवढे मिल्क चार्जेस तुम्ही खर्च करताय हा. तेवढा सगळा खर्च तुम्हाला वरच्यावर निघून जातो. निघून. आणि चाऱ्यामध्ये काय बदल झाला किंवा त्यांच्या प्रकृतीमध्ये काय बदल झाला? काही नाही. दुपारी जरी आता जर सकाळी वैरण घालून गेलो हा. की दुपारी येतो, दुपारी आलो हा. नसलो तर संध्याकाळी जरी आलं तरी जनावर ओरडत नाहीत काही नाही.
मला वाटतं 12:30 म्हणजे 1 वाजलाय. महिना कुठला आहे? टेम्परेचर महिना कुठला आहे? मार्च महिना. मार्च महिना दुपारची 21-22 तारीख आहे हा. आजची. टेम्परेचर एकदम फुल आहे. फुल आहे हा. तरी सुद्धा असं कुठं धाप टाकतंय किंवा काय नाही, काय करतंय. नाही. शांत आहेत अगदी एकदम नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. साहेब ज्याला टेम्परेचर वाढतं त्याला समस्या वाढायला पाहिजेत का कमी व्हायला पाहिजेत? काही सगळं तक्रार नाही माझी. आहे की नाही? इतरांच्या गोट्यात जर बघलेलो साहेब आता लोक वैतागले टेम्परेचरनं, Focus लावा ते हे करा. आहे की नाही? फॅन लावते. अहो तुम्ही पत्रा काय कसलाय? नाही, सिमेंटचा नवा पत्रा येऊ नाही नाही पत्र्याचं साधा पत्र्याचा पत्रा आहे. साहेब लोक काय काय करतात माहितीये का? फॅन लावत्यात, फॉगर लावत्यात, पाणी मारत्यात. नाही नाही काही सकट नाही काही सकट. म्हणजे मिल्क चायनं काय काय वाचवलं तुमचं? सगळं बऱ्यापैकी सगळंच वाचवलं. पावरच वाढवली ते. ह्युमिडिटी पॉवर वाढवल्याशिवाय पर्याय नाही. नाही. साहेब तुम्ही एससीटी वैद्यकडे वळाला, आता तुम्ही गोट्यासाठी पण वापरताय, शेतीसाठी पण वापरायला चालू केले, शेतीसाठी बी वापर हे की नाही? त्यातनं काय अभ्यास आला? त्यातनं काय? शेतीमध्ये बी रिझल्ट आहे. यंदा या वर्षीच वापरायला चालू केले बर, पण रिझल्ट चांगला आहे. चांगलं आहे. कशासाठी वापरलं? कुठल्या पिकाला वापरलं? लागणीसाठी 10,000 एक ऊसासाठी वापरलं. ऊसासाठी वापरले. त्यात काय बदल झाला? त्यात ऊस एक 25% उगवलेला हा आणि सुरुवातीला? हा बर, पहिल्यांदा हा. 1 महिना 6 महिना झाला तरी 25% उगवण क्षमता कमी नव्हती. होती. बर, मग त्यावेळी मी आळवणी दिली ती हा, पहिल्यांदा. बर, मग आळवून दिल्यानंतर रिझल्ट त्याचा भेटला. हा. सगळी 99% सगळी लागण उगवली. उगवली किती दिवसात? ते 8 दिवसातच उगवली. 8 दिवस. जी उगवण 1.5 महिन्यात उगवली नव्हती ती 8 दिवसात 8 उगवली. दिवसात आली. एवढी ताकद आहे त्यात. म्हणजे जसं तुम्ही जनावरांच्या जो प्रयोग केला तोच प्रयोग तुम्ही शेतीत पण शेतात केला. केला. म्हणजे एसीटी वैदिकचा सगळा वापर तुमचा चालू आहे. चालू आहे कंटिन्यू आता चालू आहे. बरं. रिझल्ट 1 नंबर आहे. बरं. आमच्या भावाचं गोट आहे. हा. जस्ट मी तिथं गेल्यावर तिथं 4 ते 5-5 लिटरच्या बादल्या आणलेल्या. म्हणजे कशाच्या? केमिकलच्या? केमिकलचे कॅल्शियमच्या. कॅल्शियमच्या, हा. हे किटल्या. बर. आणि मी म्हटलं कितीला आणले? म्हटलं 1,000 रुपयाला 4. 1,000 रुपयाला 20 लिटर. हा, आणि त्याच्यात ते ह्याचं प्रॉफिट. 1,000 रुपयाला 20 लिटरच्या 4, 5 लिटर 5-5 लिटरच्या 4. हा, हा. काय असणार आहे म्हणले, तुझा सगळा खर्च काढला 10 रुपये लिटरनं कुठलं कॅल्शियम तयार होते. हा. म्हटलं काय व्हायचं उद्या 4 किटल्या झाल्या. म्हणजे ते किटल्या म्हणजे बघा लोकांना काय पाहिजे, त्याला त्या किटल्या पाहिजे. हा. दुधासाठी किटली होते म्हणून ते औषध आणायचं. नाही उद्या रिझल्ट काय होते त्याचं काय म्हटलं ते काय घेणं नाही. आपल्याला 4 किटल्या झाल्या म्हणून आम्ही घेतलंय म्हणलं सगळ्यांनी. बघा म्हणजे लोकांची मानसिकता काय आहे ते सकट मी वापरले ते सुद्धा तुम्ही केले. बर, म्हणजे तुमची तेवढं- किती प्रेमी आहे म्हणा हा, तुम्ही पण. केले. बरं. हा. पण किटलीचा जो रिझल्ट आहे हा. ना तो किती 1 दिवस 2 दिवस. बरं. आज बंद केले की उद्या संपलं. आहे की नाही? आणि तोपर्यंत त्या ह्याच्यात जनावर हाय असं ह्या समाधानानं जनावर राहत नाही. राहत नाही. साहेब जर्सी गाईच्या गोट्यामध्ये पांढरी कपडे घालून कोण आलेले बघितले का हो? नाही आणि जर आली तर काय होते माहितीये का? पाक घेऊन काय होते? राडी- भारताचा नकाशा उडतोय शर्टावर. काय होते? नुसता असा शेपूट फिरवला की भारताचा नकाशा उडतोय. आता एवढे आता टाइम झाले ना अजून घरातले आमचे याला 1.5-1.5 तास लागते पाणी बघायसाठी. हा. संपले का पाजायला आतले जनावर हा. सगळी जनावर शांत आहे अशी उठत सकट नाही. हे आता आलोय आपण हा. म्हणून उठलेले हा. नाहीतर जनावर एकही उठत नाही. साहेब जर रवत बघायला गेलो बघा फेस पडेपर्यंत रवत चालू आहे आणि शांत आहे. शांत शांत. साहेब जर्सी गाई असं शांत उभारणं शक्य नाही. आणि माझ्या आता मुली येते त्या हा. माझी मुलगी 8वीला आहे. हा. ह्या गाईची धार उभारून काढते यासने येऊन काही सगळं गाय काय सांगताय? लहान मुलं? हो काय मशीन आहे धाराची बर, लावून मशीन ती स्वतः धार काढते त्या गायची. बर. 8वीला मुलगी. म्हणजे जनावर सुद्धा शांत झाली. जनावर शांत आहे, एकदम शांत हा. आहे. पाक मुलं येऊन तोंडापाशी येऊन ढकलून वैरण घालून जाते ते. बरोबर. म्हणजे ज्या जनावरांना आधी वरून आणायला लागत होतं ते आता शांत झाली सगळी. एकही जनावर दमवत नाही. दमवत नाही आता. मी साहेब अगोदर गोट्यात आल्यावर एकदम शांत असं प्रसन्न वाटतंय बघा. आणि आता संध्याकाळी जरी वैरण घालून गेलो हा. की संध्याकाळी एकदा आता आम्ही 8ला वैरण घातली म्हणजे तुम्ही राहायला इथं नाही? नाही गावात आहात घरी. बर बर. हा. पण एकदा संध्याकाळी वैरण घातली की सकाळी आम्ही 7-7:30ला येतो. आता तर बघायला गेलो तर आपला ही जो गोठा आहे तिथे पलीकडे साहेब लोक राहायला आहेत आणि सिटीची आपली कसले स्टँडर्ड एरिया आहे. नाही काय नाही, म्हणलो? घर आहेत दोन्ही बाजू आजूबाजू दोन्ही पण बाजूला घर आहेत मध्ये तरी गोठा आहे. सुद्धा साहेब मध्ये गोठा आहे. हा. वास येतो का हो? काय नाही काय त्यांनी कधी तक्रार केली का? काय काय नाही नाही. माशी आहे का? काही नाही काही नाही. माशी कुठे गेली? सगळं काही सगळं नाही. माशी कुठे गेली खरं? त्यामुळे जनावर शांत राहून हे झालं. माशी अगोदर होती का नाही? होती होती कुठे गेली? अशी म्हणजे सारखं दमवत होती जनावर. जनावर बघा माशी कधी येते? घाण असली तर माशी येते. म्हणजे आणि शेणाचा एवढं घाणच आता बंद झाला. एक गाईला मॅट आहे हा. तिचं शान पडलं हा. तरी आळी होत नाही काही नाही काही बर. नाही. अगोदर काय व्हायचं? आधी शेणामध्ये मॅट खाली आळी व्हायची 4-5 दिवसाला मॅट काढायला बर. लागायचं स्वच्छ करायला लागायचं.
आता एक वर झालं खाली मॅट घातलेलं आहे, एक आळी नाही का काय नाही, मॅट उचललं सकट नाही चिकन मातीत आहे खाली. ही जी मॅट आहे गबरे. ही मॅट आपण हलवलं सुद्धा नाही. नाही आणि अगोदर काय व्हायचं त्या मॅटला 8 दिवसाचा हलवायला लागायचं नाही तर आळी व्हायची काय. आळी व्हायची. म्हणजे ते शेण सुद्धा कसं असायचं खराब असायचं. गबरे, गबरे. त्या शेणामध्ये आळ्या व्हायच्या. हा म्हणजे मित्र जीवाणू लांबच राहिलं, शत्रू जीवाणूंचा प्रादुर्भाव जास्त असायचा. जास्त असं. आता साहेब शेण जी शेण आहे शेणामध्ये काय बदल झाला? शेणामध्ये शेणचा घट्ट आहे. हा किती दिवसात कुजते असं काय अभ्यास घेतला का? नाही ते काही नाही, पण शेतीलाच वापरतोय, शेतीत सकट रिझल्ट सांग. म्हणजे गोअमृत तयार केलं. चाऱ्यासाठी काय वापरताय? चाऱ्यासाठी हे आहे की आपली काय एसएसएम. हा हे सर. एसएसएम म्हणजे गोअमृतच म्हणजे जे काही आता शेण हाती घास आहे येते ना, हाती घासला 99% गोमृतचं गोअमृतचाच वापर करतात. होय. बरं. आपल्या भागात मसाला जे काही टाकताना त्यातच ठेवून त्याला बरं, जरा त्याला पण हाती घासला वापरलं. देतोय. बरं बरं. हाती घासला गटर एक नंबर आहे. आपल्या भागात जे काही आता दुग्ध व्यवसाय आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मिल्क चार्जेस वापरायला रिझल्ट चांगला आहे हा आणि एक नंबर आहे, जनावरांच्या दृष्टीनं माणसाच्या दृष्टीनं चांगला आहे. चांगला बरेच शेतकरी म्हणते सर मिल्क चार्जर महागडा आहे. आहे. नाही महाग नाही, हं? ते ज्या ह्याच्यानुसार ते योग्य आहे. हं. त्याची रिझल्टच्या हिशोबाने योग्य आहे. योग्य आहे. बरं साहेब तुम्ही एवढ्या कंपनीचं स्वस्तात सांगितलं तुम्हाला सर. हा स्वस्तातलं उदाहरण सांगितलं साहेबांनी आता. काय- किती 1000 रुपयाला 4 बारड्या. 4 बारड्या. नुसत्या त्या बारड्याच घ्यायची, आता जास्त काही घ्यायचं नाही. डेअरीत त्या गाईचं दूध नेलं हा. ना की जे दूध गाईचं खात्यात माणसं ती किटलीची वाट बघत बसेल पाहिजे. काय सांगताय? हा. म्हणजे आपलं दूध न्यायसाठी. कॅनात ओतून घेत नाहीत. हा न्यायसाठी कोण नेणार असलं बरं, बरं. 1-2 लिटर का बरं? नेत असले का बरं नेत असतील त्याचं वाट बघून? गाईच्या दुधाला शई चांगली येते. शाही चांगली ती. एवढ्या दिवसात गाय वापरल्या कवाही मी दूध गाईचं मी 15-16 वर्ष म्हणजे एवढं वर्ष जनावर पिळे हा. म्हशी आटल्यानंतर गाईचं दूध मी कवाही खाल्लं नाही. झालं नव्हतं. जर्सीचं. आता आता आम्ही आता म्हस आटली की गाई दूध खातो. खाता. एक नंबर रिझल्ट कसं आहे. येतं? शई म्हशी एवढी शई येते. एवढी जाड येते शाही- आणि कलर पण येत नाही. पिवळापणा एकदम कमी हा. आहे पण रिझल्ट चांगला आहे. गोडी कशी आहे? गोडी एक नंबर आहे. म्हणून तर साहेब डेअरीमध्ये सुद्धा आपलं वाट चहा बघत असतं. पेलं तरी कमी ते 10 ते 11 वाजूपर्यंत हाय अशी तोंडात लाळ राहिली आहे राहतीच्या. काय सांगताय? मी म्हणजे- स्वतः पेतोय हा. आता रोज सकाळी बर म्हशी दुधाचा पेतोय हा. पण गोडवा राहतोय, गोडवा राहतोय गोडवा म्हणजे पिऊ वाटतंय दूध. होय. जर्सी गाईचं दूध अगोदर पिऊ वाटायचं का हो? पेतच ना आम्ही खातच जर्सी नसतो. त्यावेळेला आमच्याकडे 4 गाया गायचं होती. कारण काय आहे जर्सी गायचं? हा. 2-3 कारण. एक तर त्याला पिवळा पाणी हा, पहिला. दुसरी गोष्ट त्याला वास यायचा वास यायचा. हा आणि पातळ असायचं. पातळ. 3 गोष्टींमुळे जर्सी गायचं दूध माणसं खात नाही. खात नाहीत. पण त्या जर 3 गोष्टी आपण मिल्क चार्जरनं रिप्लेस करतोय हा. तर तुम्हाला पिवळापणा पूर्ण कमी होतोय, दूध घट्ट होतंय आणि वास कसलाही येत नाही. कसलाही येत नाही, नाही. नाही. म्हणजे जर्सीचं दूध आहे का म्हशीचं नाही, दूध आहे काय- ओळखू काय- शकत काय- नाही. काय- सर्वसामान्य ओळखू शकत नाही. बर तर आपल्या भागातील जे काही साहेब दुग्ध व्यवसाय आहेत ज्यांना आता दुग्ध व्यवसाय परवडत नाही, बऱ्यापैकी लोक आता काय दुग्ध व्यवसाय बंद करून शेतीकडे वळाले आहेत. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? मिल्क चार्जेस वापरून म्हणजे वापरावं, चांगला रिझल्ट आहे. हा तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लागलं साहेब? पवार साहेब. पवार साहेब नमस्ते. नमस्ते. हा, नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव संपत विठ्ठल पवार, हं. कंपोस्ट वसडी, तालुका कोल्हापूर. आता हे गोटा बघतोय, गोटामध्ये वास येते का हो? अजिबात नाही. तुमची पांढरी कपडे घालून का बरं आलं गोट्यात? हा केमिकलच्या गोट्यामध्ये उभं राहिलं. आणि पाठीमाग आहे, पुढे पण नाही. तुम्हाला असं भीती वाटली नाही का पाठीमागनं असं तशी काहीच शंका नाही. आहे की नाही? तसं पाठीमागची बाजू काय बघायला गेलो तर शिपूड सुद्धा अगदी कसं आहे, वा- ड्राय आहे, ड्राय. त्यामुळे भ्यायचं काही कारण नाही. मिल्क चार्जरच्या काही जणांच्या मागणं जायला म्हणजे भीती वाटते. नको रे बाबा, गोट्यातच जायला नको वाटते, आहे की नाही? आणि आता जवळजवळ आपण अर्धा तास थांबलोय तर कसलीही भीती नाही, नाही. नाही. हे सगळ्यात महत्व. माणसानं आयुष्यातून काय मिळवायचं हे मिळवायचं आहे. दुग्ध व्यवसाय कशात महाग घ्यायला ते शेण पातळ येणं आणि मी पचन क्रिया दूध बिघडणं. व्यवसाय बंद करणार होतो. बंद करत असताना शेवटला मी रामसराचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर मी तरलोय बर अखंड. म्हणजे माझे SCT न्यायामध्ये- वैदिक मध्ये मायामते 99.99% शेतकरी 3 ते 3.5 हात टेकलेले शेतकरी त्यात. दुग्ध व्यवसायाला पण हात टेकलेले, शेतीला पण वैतागून हात टेकलेले शेतकरी आले आणि पुन्हा त्यांनी कंटिन्यू चालू केलं. असे शेतकरी 3 येतात. वर्षाच्या मागे मी अक्षरशः 3.5-4 लाखाला लॉस एक महिन्यात. काय म्हणला? एक महिन्यात लॉस होत. एक महिन्यात एका महिन्यामध्ये किती लाख रुपये लॉस 3.5 लाख रुपये लॉस होता. तिथनं दोनदा- पुढं साहेब जेव्हापासून मिल्क चार्जर वापरलं तिथनं पुढे तुम्ही 1 रुपया तर लॉस मध्ये आहे का हो? नाही. माझं काही सगळं अडचण नाही. माझं सगळं रुटीन आहे या जनावरांच्या मध्ये. साहेब हे मिल्क चार्जर तुम्हाला आधीच 10 वर्षापूर्वी मिळालं असतं तर काय झालं असतं? खरोखर रिझल्ट चांगला म्हणजे
प्रगती झाली असती का होय, नाही झाली असती साहेब आता तुम्ही आता पण पण हा याच्यात आता मी समाधानी आहे आणि एक नंबर रिझल्ट आहे मला. आहे की नाही ह्याच्या अगोदर तुम्हाला मिल्क चार्ज लाभला असतं किती पैसे शिल्लक राहिले असते हा राहिली असती. आता पैसे शिल्लक राहतात का आता राहते आता खर्च वाचला होय. जनावरांचा म्हणजे डॉक्टरचा खर्च वाचला खाद्यावरचं काय खाद्यात काय बदल झाला का हो खाद्य कमी लागते किंवा कमी खाद्यात असं कंटिन्यू माझं खाद्य डबेच आहे ते 1-1 किलोचे असे हा. तेवढेच मी म्हणजे एक अगदी जसं मोजून काही मापून असते दूध सगळं. दूध कमी जास्त म्हणजे गाभण मध्ये आहे मध्यम आहे बर गाभण आहे येलेली आहे हं. त्या प्रमाणे आम्ही भरडा देतोय बरं. काही सगळं अडचण नाही भरडा कवाही ठेवत नाही जनावर पुसून खायचं पुसून खात्यात गावान सगळी पुसून खाऊन बरं. निवांत बसलेली असतात. आता बदल काय करा आपल्याला उत्पादन वाढवायचं आहे मिल्क चार्जचं प्रमाण हा. वाढवायचं जसं दूध आहे त्या पट्टीत आपल्याला दूध मिल्क चार्ज वाढवावं लागेल बरोबर ओके तेवढा बदल जरी झाला तर अजून आपलं उत्पादन डबल होणार आहे वेळ ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक सर